म्हणून जगणं किती कठीण असतं हे फक्त मीच सांगू शकतो। बायकोचा घरगडी, सासरच्या जीवावर जगणारा, हे असले टोमणे ऐकतच जगत आलोय मी। आणि आज तर काय दादासाहेब, तुम्ही आम्हाला आमची जागा दाखवलीत। म्हणजे मला, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला आणि येणाऱ्या सुनेलाही। नाही दादासाहेब, आता बस, आता निघतो आम्ही। दामोदर, माझ्या मनात असलं काही नसतं हे तुलाही माहिती आहे। मी कायम सांगत आलोय, हे घर कोणा एकट्याच नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे। पण या मायानी जे काही केलंय ना, त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात। अरे खून केलाय तिने, खून केलाय मायाने खून केला। अरे पण तो खून केला हे प्रूव्ह कुठे झालंय दादासाहेब? अजित, मी तुला शेवटचं सांगतोय, माया या घरात येणार नाही। नाहीतर काय? काय? अजित, शेवटी तू माझ्यासाठी सून आणलीसच। आता मी ओवाळते, मग माप ओलांडा आणि आत या। थांबा, बाकी कोणाला इंटरेस्ट नसेल कदाचित, पण मला आहे। सो माया, तू नाव घेतल्याशिवाय घरात एंटर करायचं नाही। उखाणा उखाणा। घे बाई नाव। सावल्यांच्या या जाळ्यात अडकलेल्या या घराला देईन प्रकाशाची वाट। अजितरावांचं नाव घेते, सोडवेन सगळी नाती, न ठेवता कुठलीही गाठ। वा वा, वा 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 वाव वाव, छान होतं की नाही? छान होता। चला, आता मी ओवाळते, मग माप ओलांडा आणि आत या। माया नक्की काहीतरी खेळी करते। तिने अजितला प्रेमात गुंडाळलेलं असणार आहे। ये, माप ओलांड आणि आत ये। नाईस। आता सगळ्या मोठ्यांच्या पाया पड आणि आशीर्वाद घे। आधी आमच्या सुखाने संसार करा दोघं। आता घरातल्या इतर मोठ्यांच्याही पाया पडा आणि घ्या त्यांच्याकडनं आशीर्वाद। घरात जागा दिलीये, मनात नाही। या घरात माझ्या फक्त 2 सुना आहेत।
एक तिला तू मारलंस आणि दुसरी जी इथे उभी आहे. मार्जरी, एक एक अडथळा वाढतच चाललाय. आधीच त्या शिवनाथचं टेन्शन होतं आणि आता ती माया कडबडली. अजितशी लग्न करून त्या मायाने चांगलाच डाव साधलाय. माझ्यावर सूड उगवायचंय तिला. पण मायाला हे कळत नाहीये की हे सगळं करून मला काहीच फरक पडणार नाहीये. माया माया करू नकोस. माया नाही, आपल्याला शिवनाथ कडून धोका संभवतो आहे. हो ते आहेच, पण मला शिवनाथ विषयीचा स्पष्ट नाही पण फार भयानक संकेत मिळालाय. शिवनाथकडे शक्ती आली आहे आणि तुझ्यावर हल्ल्याचा डाव आहे. सावध राहा.